श्री स्वामी समर्थ. प्रचंड पैसा, नवं घर, नवी कार. 25 तारखेपासून या 4 राशींचे भाग्य उजळणार. भगवान विष्णू सर्व इच्छा पूर्ण करणार. होणार प्रचंड भरभराट. सर्व 24 एकादशीपैकी निर्जला एकादशी ही अत्यंत विशेष आणि अत्यंत पुण्यदायी मानली जाते. या एकादशीचे व्रत 25 जून 2026 रोजी पाळले जाईल. यावर्षी निर्जला एकादशी गुरुवारी येत आहे, जो भगवान विष्णूंना समर्पित वार आहे. त्यामुळे तिचे महत्त्व अधिकच वाढले आहे. याशिवाय या पवित्र दिवशी 3 शुभ योग जुळून येत आहेत आणि त्यांचा सकारात्मक प्रभाव प्रामुख्याने 4 विशिष्ट राशीच्या व्यक्तीवरच्या जीवनावर पडणार आहे. दिक्र पंचांगानुसार निर्जला एकादशीच्या शुभ मुहूर्त दिवशी सकाळी 5:25 ते दुपारी 4:29 या वेळेत रवी योग असेल, तर सकाळी 10:53 पासून ते रात्री उशिरापर्यंत सिद्ध योग असेल. दरम्यान सिद्ध योगाच्या आधी शिवयोग असेल. आता आपण निर्जला एकादशीला जुळून येणारे 3 शुभ योग आणि या शुभ योगांचा व भगवान विष्णूच्या कृपेचा लाभ मिळणाऱ्या 4 राशीविषयी जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मेष रास. पैसा कमावण्याच्या मार्गातील वारंवार येणारे अडथळे दूर होतील. तसेच स्वतःचे घर घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होईल. त्याचबरोबर गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या काहीचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला या गोष्टीचा अनुभव होईल की तुमचे आरोग्य जर उत्तम आहे तर तुम्ही जीवनातील प्रत्येक पक्षाचा आनंद घेऊ शकता. राहूच्या 11व्या भावात असण्याने या काळात या राशीतील अधिकतर जातक गोष्टीवर अंमल करून त्यांच्या खराब सवयीमध्ये सुधार करण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात तुमचा चांगला आर्थिक फायदा होईल, परंतु नफ्यासह आपले मनही अनेक प्रकारच्या गुंतवणुकीकडे आकर्षित होऊ शकते. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकी करताना आपल्याला विशेष खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. आणि आता भागीदार व्यवसाय आणि चालाकीचे आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करणे टाळले पाहिजे. शक्यता आहे की दूरच्या नातेवाईकाचा फोन किंवा सोशल मीडियाने तुम्हाला दुःखद वार्ता मिळू शकते. यामुळे तुम्ही आई वडिलांसोबत तुम्हाला भीती निर्माण होऊ शकते. अशा स्वतःला प्रत्येक स्थितीसाठी सुरुवातीपासून तयार राहा. जसा आपण विचार करतो नेहमी तसेच होईल असे नेहमीच शक्य नाही, आणि याच गोष्टीला तुम्ही समजून घेण्याची या सप्ताहात आवश्यकता असेल. कारण शंका आहे की तुम्ही करिअरमध्ये उत्तम करण्यासाठी ज्याच्या समर्थनाची अपेक्षा करत होते ते तुम्हाला धोका देऊ शकतात. म्हणून सुरुवातीपासून तुम्हाला आपल्या अपेक्षावर नियंत्रण ठेवून स्वतःला सावधान करण्याची आवश्यकता असेल. इंजिनिअरिंग, मेडिकल आणि कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या सप्ताहात विशेष रूपात यश मिळू शकते. तथापि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट आणि बायोटेक्नॉलॉजीचा अभ्यास करणाऱ्या लोकांना थोडी अधिक मेहनत करून यश प्राप्ती होईल. या सप्ताहात तुमचा प्रेमी आपल्या मित्रांसोबत फिरायला आणि पार्टीचा आनंद घेताना दिसेल. यामुळे आपल्याला महत्त्वाचे घेऊन वाईट वाटू शकते. अशात या गोष्टी मनात न ठेवून तुम्ही नंतर चुकीच्या वेळी आपली प्रतिक्रिया द्याल. यामुळे स्थिती अधिक खराब होऊ शकते. तुमचे व्यावसायिक जीवन या सप्ताहात थोडे कठीण काळातून जाऊ शकते, परंतु यामुळे तुम्ही आपल्या साथी सोबत बसून प्रत्येक वाद सोडवण्याऐवजी दूरी बनवून स्थिती व्यवस्थित होण्याची वाट पाहाल. यामुळे तुम्हाला अधिक चिंता होऊ शकते. उपाय: नियमित 27 वेळा ओम मंगलाय नमाचा जप करा. मेष राशीच्या जातकांसाठी हा आठवडा चढ उतारांचा असेल. आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला पोटाशी संबंधित किंवा छातीशी संबंधित समस्यांचा त्रास होऊ शकतो. आर्थिक दृष्टीने हा आठवडा उत्तम आहे. तुम्ही मोठी गुंतवणूक करू शकता, परंतु तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. व्यावसायिक आपल्या भागीदारीसोबत
व्यवसायाच्या विस्ताराबाबत चर्चा करू शकता. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे एखादे बोलणे तुमच्या मनाला स्पर्श करून जाईल. शिक्षणासाठी वेळ अनुकूल असून अभ्यासात तुमचे मन रमेल. स्पर्धा परीक्षेतही यश मिळवण्याची शक्यता आहे. या महिन्यात राहू 11व्या आणि केतू 5व्या भावात विराजमान राहतील. जून मासिक राशी भविष्य 2025 सांगते की केतूच्या 5व्या भावात राहण्याने मेष राशीतील जातकामध्ये आध्यात्मिक प्रवृत्ती पाहिली जाऊ शकते. केतूच्या 5व्या भावात असण्याने तुम्हाला अधिक राग येऊ शकतो आणि तुम्हाला सहज भटकवले जाऊ शकते. तसेच राहूच्या 11व्या भावात असण्याने तुमच्या असीमित इच्छा पूर्ण होऊ शकतात. मेष राशीच्या स्वामी मंगळ ग्रहाने तुम्हाला या महिन्यात मिळते जुळते परिणाम मिळायचे संकेत आहे. मंगळ 11 मे 2026 ते 21 जून 2026 पर्यंत तुमच्या पहिल्या भावात राहील. नंतर 21 जून 2026 ते 2 ऑगस्ट 2026 पर्यंत मंगळ तुमच्या दुसऱ्या भावात गोचर करेल. शिक्षणाचा कारक ग्रह बुध 3ऱ्या आणि 6व्या भावाचा स्वामी आहे आणि ते जून महिन्यात तुमच्या 3ऱ्या आणि 4थ्या भावात राहील. एकूण हा महिना चांगला राहणार आहे. तंदुरुस्ती आणि वजन घटविण्याचे उपक्रम आपल्या शरीरात चांगला आकार देण्यासाठी उपयोगी ठरतील. निराशाजनक आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्त्वाच्या कामामध्ये खंड पडू शकतो. नवीन गुंतवणूक करताना स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घ्या. अशा आकांक्षा सोडू नका. अपयश हे नैसर्गिक आहे, किंबहुना आयुष्याचे ते खरं सौंदर्य आहे. काहीतरी मोठ्या कामात सहभागी व्हाल आणि तुम्हाला त्याबद्दल पारितोषिक मिळतील. तुमचे कौतुक होईल. अनोळखी व्यक्तीसोबत गप्पा करणे ठीक आहे, परंतु त्यांची विश्वसनीयता जाणल्याशिवाय तुम्हाला आपल्या जीवनाच्या गोष्टी त्यांना सांगून आपला वेळ वाया घालवाल. तुमच्या जोडीदाराने दिलेला मनस्ताप तुमच्या प्रकृतीवर परिणाम होईल. तुमचा भाग्यांक आहे 8. भाग्यरंग काळा आणि निळा. उपाय: काळजी आणि दया दाखवणे, वेगवेगळ्या प्रकारे सक्षम आणि दिव्यांग व्यक्तींना मदत करणे आणि त्यांची सेवा करणे नेहमीच आर्थिक प्रगतीमध्ये चांगली मदत करेल. कर्क राशी: विवाहित व्यक्तीच्या नात्यात कोणतेही गैरसमज निर्माण होणार नाही. तसेच बऱ्याच काळानंतर तुम्हाला कुटुंबात सदस्यासोबत आनंद आणि दर्जेदार क्षण घालवण्याची संधी मिळेल. या व्यतिरिक्त अडकलेले आणि बाकी येणे असलेले पैसे कोणत्याही अडचणीशिवाय परत मिळतील. तुम्हाला या गोष्टीचा अनुभव होईल की तुमचे आरोग्य जर उत्तम आहे तर तुम्ही जीवनातील प्रत्येक पक्षाचा आनंद घेऊ शकता. या काळात या राशीतील अधिकतर जातक गोष्टीवर अंमल करून त्यांच्या खराब सवयीमध्ये सुधार करण्याचा प्रयत्न करत. बृहस्पती पहिल्या भावात असण्याने या सप्ताहात आपल्या आईवडिलांच्या मदतीने तुम्ही आपल्या पूर्वीच्या काही आर्थिक तंगीतून बाहेर निघण्यात यशस्वी असाल. कारण तुम्हाला आपल्या मानसिक तणावापासून मुक्ती तर मिळेल, सोबतच तुम्ही आपली स्थिती सुधारल्यानंतर योग्य दिशेमध्ये आपले प्रयत्न करण्यातही यशस्वी राहील. एक आनंदी आणि उत्तम सप्ताहासाठी तुमचे घर कुटुंबाने भरू शकते. यासोबतच या काळात कुटुंबासोबत सामाजिक गोष्टी घरातील सदस्यांना आनंदी करण्यात तुमची मदत करेल. शनी 9म भावात स्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमचे उत्तम कामकाज आणि कार्यक्षमता पाहून तुमच्या अधीन कार्य करत असलेले कर्मी तुमचेच अधिक प्रभावित होतील, ज्यामुळे त्यांचे कौतुक मिळू शकेल आणि तुम्हा त्यांच्यासोबत मिळून आपल्या व्यापाराला वाढवण्याच्या बाबतीत विचार करताना दिसाल. यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये आपले नाव आणि प्रसिद्धी मिळवण्याची बऱ्याच संधी मिळू शकतील. या राशीतील विद्यार्थ्यांचा सप्ताहात आपल्या अभ्यासात वेगवेगळ्या आपल्या सुखसुविधांच्या पूर्ती हेतू आपला पूर्ण वेळ व्यतीत करू शकतात. तथापि जेव्हा तुम्हाला याच्या नकारात्मक परिणामांचा अनुभव होईल तेव्हा खूप वेळ होऊन गेलेली असेल. जर तुम्ही कोणावर एकतर्फी प्रेम करता आणि बऱ्याच काळापासून त्यांना आपल्या मनातील गोष्ट सांगण्याची इच्छा आहे, परंतु खूप समस्या येत आहे,
तर या सप्ताहात तुम्ही त्या व्यक्तीला आपल्या मनातली गोष्ट जाहीर करण्यात यश मिळेल. यामुळे तुम्हाला बरेच हलके आणि रोमांचित वाटेल. सोबतच शक्यता आहे की त्यांच्याकडून तुम्हाला सकारात्मक उत्तर मिळेल. या आठवड्यात आपल्या जीवनसाथीदाराचा चेहरा आणि हास्य आपल्या सर्व वेदना आणि तणाव क्षणात दूर करण्याची क्षमता असेल. अशा परिस्थितीत आपण त्यांना मिठी मारण्यासाठी आणि त्यांच्या अगदी जवळ येण्याची संधी शोधत आहात, ज्यामध्ये आपणास मिळालेले यश आपल्याला विवाहित जीवनाचे सुख देईल. उपाय: मंगळवारी राहुग्रहासाठी यज्ञ हवन करा. कर्क राशी जातकांना हा आठवडा योग्य राहील. आरोग्याबाबत सावध राहावे लागेल. डोकेदुखी किंवा पोटदुखी त्रास संभवतो. आर्थिक दृष्टीने हा आठवडा चांगला असून उत्पन्नात वाढ होईल, ज्यामुळे तुमची आर्थिक पातळी उंचावेल. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कामावर पैसे खर्च करू शकाल. व्यापाऱ्यांना व्यवसायानिमित्त नवीन लोकांशी गाठीभेटी घ्याव्या लागतील. नोकरीत खूप आनंदी असाल. प्रेम संबंधासाठी हा आठवडा सुखद राहील. जुन्या समस्या हळूहळू दूर होतील. विवाहित व्यक्तींना वादविवाद सामंजस्याने सोडवावेत. शिक्षणात प्रगती होईल. जर तुम्ही अभ्यासावर पूर्ण लक्ष दिले तर नक्कीच यश मिळेल. कर्क राशीच्या लोकांसाठी उत्तम परिणाम घेऊन येईल. शनीच्या स्थितीच्या कारणाने तुम्हाला जून 2026 मध्ये आपल्या करिअरमध्ये चढ उतार पाहायला मिळू शकतो. कारण शनी नवम भावात बसलेला आहे. तर तुम्ही व्यवसाय करतात तर या महिन्यात तुमच्या नफ्यात कमी येऊ शकते, कारण शनी तुमच्या 9व्या भावात बसलेला आहे. तुम्हाला या महिन्यात आपल्या प्रतिद्वंद्वीकडून कठीण प्रतिस्पर्धा पाहायला मिळू शकते. जून मासिक राशी भविष्य 2026 अनुसार केतू तुमच्या 2ऱ्या भावात बसलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला आपल्या प्रयत्नांनी सर्व अडचणींचा सामना केल्यानंतर दृढ संकल्प मिळेल. केतूच्या या स्थितीच्या कारणाने तुमची आध्यात्मिक कार्यात रुची वाढू शकते. तसेच दुसरीकडे राहूच्या 8व्या भावात असणे तुम्हाला अधिक लाभ प्राप्त करण्यात बाबतीत अडचण देऊ शकतो. 4थ्या भावाचा स्वामी असून शुक्र तुम्हाला जून 2026 मध्ये अनुकूल परिणाम देईल. शुक्र तुमच्या 12व्या आणि 1ल्या भावात असल्याने तुम्हाला सुख, आत्मविश्वास आणि संतुष्टी मिळेल. प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेल्या आयुष्यातील तणाव आणि ओढताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच यासाठी योग्य वेळ आहे. आज कुणी जवळची व्यक्ती सोबत तुमचे भांडण होऊ शकते आणि ही गोष्ट कोर्टापर्यंत जाऊ शकते, ज्यामुळे तुमचे चांगलेच धन खर्च होऊ शकते. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. प्रेमाच्या परमानंद आज तुमची स्वप्ने आणि वास्तव एकच होतील. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी बोलण्याचा तुम्ही बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असाल तर आजच्या दिवशी ते शक्य होईल. जेव्हा तुम्हाला जाणवते की तुमच्याजवळ कुटुंबियासाठी आणि आपल्या मित्रांसाठी वेळ नाही तर तुम्ही दुःखी व्हाल. आज तुमची मनस्थिती अशी राहू शकते. तुम्ही जगात एकमेव आहात याची जाणीव आज तुम्हाला तुमची जोडीदार करून देईल. भाग्यांक आहे 9. भाग्यरंग लाल आणि मरून. उपाय: लहान कन्यांना खीर वाटणे आर्थिक प्रगती देईल. तुळ राशी. डोळ्यांशी संबंधित समस्यांचा सामना करण्यास काहीसा दिलासा मिळेल. तसेच कार्यालयातील कामे वेळेवर पूर्ण होतील. या काळात तुम्हाला कोणत्याही आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाही. उलट तुम्हाला एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची संधी मिळेल. नवी कार घेण्याची संधी मिळेल. शनी 6व्या भावात असण्याकारणाने या सप्ताहात तुमच्या आरोग्यात सुधार होईल. म्हणून अशा गोष्टीमध्ये सामील व्हा जे रोमांचित असेल आणि तुम्हाला आराम देईल, कारण यामुळे तुम्ही स्वतःला मानसिक तणावापासून दूर ठेवण्यात यशस्वी व्हाल. बृहस्पती 10व्या भावात स्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला कुटुंबाच्या कोणत्याही जमीन किंवा मालमत्तेपासून अचानक पैसा मिळण्याची शक्यता आहे.
परंतु यावेळी उत्साहित होऊन आपली संवेदना गमावू नका, अन्यथा आपला नफा तोट्यात बदलू शकतो. कुणी जवळच्या व्यक्तीसोबत काही वाईट घटना या पूर्ण सप्ताहात कौटुंबिक वातावरण अंशतः वातावरण उत्पन्न करू शकते. यामुळे तुमच्याही मानसिक तणावात वाढ, सोबतच तुम्हाला कशाची बेचैनी वाटेल. पेशावर लोकांसाठी हा सप्ताह चांगला राहील, कारण या काळात बऱ्याच ग्रहांच्या उपस्थितीच्या परिणामस्वरूप तुम्हाला महान अवलोकन आणि विश्लेषणात्मक कौशल्य प्राप्त करण्यात मदत मिळेल, जे तुम्हाला करिअरच्या बाबतीत पुढे जाण्यास तुमची भरपूर मदत करेल. यावेळी विद्यार्थ्यांना भरपूर यश मिळेल. सोबतच तुमच्यावर बऱ्याच शुभ ग्रहांचा प्रभावही तुम्हाला परिणाम देण्याचे कार्य करेल. म्हणून ते विद्यार्थी जे शिक्षणासाठी विदेशात जाण्याचे स्वप्न पाहत आहे, त्यांना ग्रहांच्या या शुभ दृष्टीने आपल्या मनासारख्या शाळा किंवा कॉलेजमध्ये दाखले होण्याचे योग बनतील. या सप्ताहात तुम्हाला आपल्या प्रियतमवर शक न करता त्याच्यावर आपला विश्वास दाखवण्याची आवश्यकता असेल, कारण ही गोष्ट तुम्ही दोघे चांगल्या प्रकारे समजतात की एकमेकांच्या प्रति विश्वासासोबत हे नाते पुढे वाढू शकते. म्हणून कुठल्याही गोष्टीला सोडून देण्याऐवजी परस्पर समजदारीने तुम्ही दोघे आपल्या नात्याला मजबूत बनवण्याचा प्रयत्न करावा. या सप्ताहात विवाहित जातकांवर प्रेम आणि कामुकता दोन्ही अधिक राहील. या कारणाने तुम्ही जीवनसाथीच्या प्रती अधिक आकर्षक असाल, त्याच्यासोबत वेळ व्यतीत करणे पसंत कराल. सोबतच तुम्हाला या सप्ताहात जीवनसाथीचाही सहयोग मिळेल, कारण तुमचा साथी तुमच्या पक्षात राहील आणि त्याच्याद्वारे या काळात कुठल्या कार्यात ही तुमची मदत ही केली जाईल. यामुळे तुम्हाला आपल्या नात्यामध्ये वर्षानंतर ही नवीनपणा वाटेल. उपाय: मंगळवारी राहू ग्रहाची पूजा करा. तूळ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा अनुकूल राहील. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर प्रकृतीबाबत अधिक जागृत राहा, अन्यथा आरोग्य बिघडू शकते. खाण्यापिण्यात संतुलन राखा. आर्थिक स्थिती उत्तम राहील. विशेषतः जमीन जुमल्याशी संबंधित प्रकरणाने तुम्हाला लाभ मिळू शकतो. करिअर आणि व्यवसाय विचार करता व्यापारी आपल्या व्यवसायासाठी एखादी नवीन योजना आखू शकतात, जी भविष्यात अत्यंत फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी प्रतिष्ठा आणि त्यांच्या वरिष्ठांच्या नजरेत वाढेल. प्रेमसंबंधासाठी हा काळ थोडा तणावाचा असू शकतो. तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात सावधगिरी बाळगा, अन्यथा जोडीदाराशी कडाक्याचे भांडण होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अतिशय चांगला असून त्यांच्या मेहनतीत फळ मिळू शकते. तूळ राशीतील लोकांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. केतूच्या 11व्या भावात असण्याने तुमची ऊर्जा आणि उत्साह वृद्धी पाहायला मिळेल. केतूच्या या स्थितीच्या कारणाने तुम्ही अधिक बनाल आणि यश प्राप्त करू शकाल. जून मासिक राशी भविष्य 2026च्या अनुसार बृहस्पतीच्या 10व्या भावात असण्याने तुम्हाला अप्रत्याशित स्रोतांचा धनलाभ होण्याचे संकेत आहे, जे की पितृत्व संपत्ती किंवा लोनने होऊ शकते, कारण 6व्या भावाचा स्वामी बृहस्पती 10व्या भावात आहे. यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. गुरुच्या 10व्या भावात असण्याने या महिन्यात तुमच्या भाग्यात वृद्धी होण्याचे संकेत आहे. तुमचे विदेश यात्रेचे योग बनत आहे. केतू 11व्या भागात विराजमान राहील, ज्यामुळे तुमच्या भौतिक गोष्टीऐवजी आध्यात्मिक कार्यात रुची वाढू शकते. तुम्ही आध्यात्मिक कार्याने अधिक यात्रा करू शकतात आणि तुम्हाला यामुळे संतुष्टीही प्राप्त होईल. राहू 5व्या भावात उपस्थित आहे, यामुळे तुम्हाला महिन्यात सर्व बाधा आणि परिस्थितींचा सामना करण्यासाठी दृढ संकल्प प्राप्त होईल. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल. तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्मा वेळ लागेल. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे.
परंतु तुमच्या हातातून पैसे सोडू देऊ नका. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात नव्या घडामोडी तुम्ही आणि तुमचं संपूर्ण कुटुंबाला आनंद होईल. प्रणय राधन करण्याची शक्यता नाही आणि तुम्ही दिलेली महागडी मौल्यवान भेटवस्तू याची जादू आज फारशी चालणार नाही. कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलामुळे तुम्हाला फायदा होईल. तुमच्या घरातील कुणी सदस्य आज तुमच्यासोबत वेळ घालवण्याचा हट्ट करू शकतो, ज्या कारणाने तुमचा काही वेळ खराबही होईल. एक लहानशा बाबीवरून तुमच्या जोडीदाराने खोटेपणा केल्यामुळे तुम्ही नाराज असाल. भाग्यांक आहे 8 आणि भाग्यरंग आहे काळा आणि निळा. उपाय ओम भूमाय नमा या मंत्राचा 11 वेळा उच्चार केल्याने लव्ह लाईफ चांगली राहील. कुंभ रास, व्यवसायातील नफ्यात होणारी सातत्यपूर्ण वाढ व्यावसायिकांचा आत्मविश्वास वाढवेल आणि मानसिक तणाव दूर ठेवेल. या व्यतिरिक्त घरातील ज्येष्ठांचे आरोग्य चांगले राहील, तरीही त्यांच्या आहाराकडे अधिक लक्ष देणे आवश्यक असेल. 7व्या भावात स्थित असल्याने या सप्ताहात आरोग्याने जोडलेले काही समस्या तुमच्या कार्यक्षेत्रासाठी काही महत्त्वाच्या कार्यासाठी बाधित करू शकते. म्हणून काही परिस्थितीवर फसण्यावर घाबरून न ती उत्तमरित्या त्याचा सामना करा, कारण विपरीत परिस्थितीमध्ये तुमचे घाबरणे तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप कमजोर बनवण्यासोबत शारीरिक रूपातही तुमच्या समस्या वाढवू शकते. बृहस्पती 6व्या भावात असल्याने या सप्ताहात तुम्हाला अचानक धनलाभ होईल. यामुळे तुम्ही आपल्या आर्थिक स्थितीला बऱ्याच प्रमाणात मजबूत करण्यात यशस्वी राहाल आणि त्याच्या परिणामस्वरूप तुम्ही आपल्या घरातील कुणी सदस्यांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेऊ शकता. या आठवड्यात आपण मित्र नातेवाईकावर आपल्या सूचना आणि आपला दृष्टिकोन लादताना दिसतील. तथापि आपण असे करण्यास टाळा असा सल्ला दिला आहे, कारण हे आपल्या प्रतिमेसाठी फायदेशीर ठरणार नाही. त्याऐवजी आपण इतरांचे नाराज करून आपल्या विरुद्ध उभे करू शकता. या सप्ताहात कार्यक्षेत्रात तुम्ही आपल्या कामात प्रगती करताना दिसाल. यामुळे तुमच्यातील गोष्टी पाहून दुसऱ्या सहकर्मी तुमची प्रशंसा करून तुमच्याकडे सल्ला घेताना दिसाल. जोपर्यंत तुमचे बॉस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गोष्ट करायची झाल्यास जरी ते तुमच्या समोर तुमच्या कामाचे कौतुक करत नाही, परंतु काही मीटिंग किंवा दुसऱ्यांच्या समोर तुमचे सकारात्मक उदाहरण देऊन तुमचे खूप कौतुक करण्यास स्वतःला थांबवू शकणार नाही. तुमचे साप्ताहिक राशी भविष्य हे संकेत देते. उच्च शिक्षण ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही वेळ विशेष उत्तम राहील, कारण तुम्हाला या काळात प्रत्येक विषयांना समजण्यात मदत मिळेल. यामुळे तुम्ही आपल्या भविष्यासाठी काही मोठा निर्णय घेऊ शकता. प्रिय सोबत वेळ घालवून तुम्ही सप्ताहात जीवनातील बऱ्याच समस्या विसरू शकता. तुमचा प्रिय तुम्हाला प्रत्येक प्रकारे समजेल आणि अनुकूल व्यवहार करेल. जर बऱ्याच वेळापासून त्याच्यासोबत तुमची भेट झालेली नव्हती तर या काळात होऊ शकते. तुमचे प्रेम जीवनाला एका वेगळी उच्चता मिळेल. प्रियसोबत अंतरंग क्षण व्यतीत करण्याने तुम्हाला संधी मिळू शकते. जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत आपल्या जीवनातील सर्वात उत्तम सप्ताह यावेळी घालू शकता. तथापि यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्या भावनांना आपल्या साथीपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता असेल. उपाय शनिवारी दिव्यांग व्यक्तींना भोजन दान करा. कुंभ राशीच्या जातकासाठी हा आठवडा संमिश्र फळांचा असेल. आरोग्याबाबत तुम्ही अधिक सजग राहाल आणि लहान मोठ्या समस्या वेळीच सोडवण्याचा प्रयत्न करा. आर्थिक दृष्टीने काळ चांगला असून गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. व्यापाऱ्यांना आपला व्यवसाय योग्य दिशेने नेण्याची संधी मिळेल. नोकरी करण्यासाठी हा काळ उत्तम असून कार्यक्षेत्रात तुमची पदोन्नती होऊ शकते. प्रेमबंधनासाठी वेळ अनुकूल आहे. तुम्ही प्रिय व्यक्तीसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता.
विवाह जातकांना आपल्या कुटुंबातील सदस्यासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे, मात्र त्यांनी अभ्यासासाठी शॉर्टकट वापरणे टाळावे. तुमचे सर्व अडचणी समस्यावर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. जो लोक पैशाला आतापर्यंत विनाकारण खर्च करत होते, आज त्यांनी आपल्यावर काबू ठेवला पाहिजे आणि धनाची बचत केली पाहिजे. कुटुंबातील सदस्य अथवा जीवनसाथीला तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्यांशी हस्तक्षेपामुळे तुमचा दिवस अस्वस्थतेत जाईल. नवीन प्रकल्प आणि तुमच्या सोबत वेळ घालण्याची गोष्ट करेल, परंतु तुमच्याजवळ त्यांच्यासाठी वेळ नसेल, ज्यामुळे त्यांना वाईट वाटेल आणि तुम्हाला दुःख होईल. तुमच्या जोडीदाराची प्रकृती काहीशी खालावेल. भाग्यांक आहे 5, भाग्यरंग आहे हिरवा आणि आकाशी. उपाय: 5 लोखंडाची खिळे आणि चुना एका काळ्या सफेद कपड्यात बांधून वाहत्या पाण्यात वाहून द्या आणि आपले प्रेम जीवन मजबूत करा.